हॅलो एव्हरीवन. आपला आजचा पॉईंट आहे ॲप्लिकेशन ऑफ डिटर्मिनंट. तर ॲप्लिकेशन ऑफ डिटर्मिनंटचा थर्ड पॉईंट बघतो आपण, एरिया ऑफ ट्रायंगल अँड कोलिनियरिटी ऑफ 3 पॉईंट्स. सो to find area of triangle and to check the collinearity of 3 points, how we can use the determinant. So here we have to study. सो त्यासाठी एक थेरम आहे आपल्याकडे. तो थेरमचं स्टेटमेंट आपण आधी बघूया. व्हॉट इज द स्टेटमेंट ऑफ थेरम? सो थेरमचं स्टेटमेंट असं आहे, इफ a of x1 y1, b of x2 y2 and c of x3 y3 are the vertices of triangle, then the area of triangle is. एरिया ऑफ ट्रायंगल काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, वी हॅव टू फाइंड दिस डिटर्मिनंट. सो 1/2 मल्टिप्लाइड बाय दिस डिटर्मिनंट x1 x2 x3 y1 y2 y3 1 1 1. तिथे तुमच्या लक्षात आलं असेल की x1 x2 x3 आर द एक्स कोऑर्डिनेट ऑफ ऑल द व्हर्टायसेस. पहिला सगळ्या ए बी सी तिन्ही व्हर्टायसेसचे ते एक्स कोऑर्डिनेट आपण पिक केले आणि सेकंड कॉलममध्ये y1 y2 आणि y3 हे व्हर्टायसेसचे वाय कोऑर्डिनेट पिक केले आणि तिसरा कॉलम हा 1 1 1 असा लिहिला. सो हा जो डिटर्मिनंट फाइंड आउट केला त्याला डिवायडेड बाय 2 करा. दॅट गिव्ज यू द एरिया ऑफ ट्रायंगल. सो थेरमचे स्टेटमेंट बघितलं आपण. त्यानंतर काही रिमार्क बघूया रिलेटेड टू एरिया ऑफ ट्रायंगल. तर पहिला रिमार्क असा आहे, एरिया इज अ पॉझिटिव्ह क्वांटिटी. आपल्याला माहिती आहे एरिया कधीही निगेटिव्ह नसतो. हेन्स वी ऑलवेज टेक द ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ अ डिटर्मिनंट. जर डिटर्मिनंट जर तुमचा निगेटिव्हमध्ये आला असेल तर त्याची तुम्ही ॲब्सोल्यूट व्हॅल्यू घ्यायची आहे, कारण एरिया हा पॉझिटिव्ह असतो. दिस इज अवर फर्स्ट रिमार्क. अँड द सेकंड रिमार्क इज, if area is given, consider the both positive and negative values of the determinant for calculation of unknown coordinates. एखादा प्रॉब्लेममध्ये तुम्हाला एरिया दिलेला असेल आणि तुम्हाला एक्स किंवा वाय कोऑर्डिनेट काढायला सांगितलेला असेल तर तुम्ही काय करायचे की डिटर्मिनंटची बोथ व्हॅल्यू कन्सिडर करायच्या, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. सो दिस इज अ सेकंड रिमार्क. अँड नाव थर्ड रिमार्क. थर्ड रिमार्क इज, एरिया ऑफ ट्रायंगल इज 0. इफ area of triangle is 0, then the given 3 points are collinear. So this is important note. We can say this is important note to check the collinearity of 3 points. आपल्याला 3 पॉईंटची कोलिनियरिटी चेक करण्यासाठी हा रिमार्क यूजफुल ठरणार आहे. परत एकदा बघा की एरिया ऑफ ट्रायंगल 0 असेल, देन द पॉईंट्स आर कोलिनियर, असा हा रिमार्क आहे. म्हणजे तुम्ही मगाशी जो आपण डिटर्मिनंट बघितला त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर 0 मिळाली तर तुम्ही काय सांगणार की जो 3 पॉईंट्स आपल्याला जे 3 पॉईंट्स आपल्याला प्रोव्हाइड केले, ऑल दिस पॉईंट्स आर कोलिनियर पॉईंट. सो दिस इज द वे टू चेक द कोलिनियरिटी ऑफ 3 पॉईंट्स. आता आपण एक एक्झाम्पल बघूया डिपेंड ऑन एरिया ऑफ ट्रायंगल. सो एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल असं आहे, फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल हुज व्हर्टायसेस आर. व्हर्टायसेसमध्ये M N असे तुम्हाला प्रोव्हाइड केले. सो लेट अस स्टार्ट टू फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल MNT. सो नाव वी हॅव अ फॉर्म्युला. सो फर्स्ट ऑफ ऑल वी कॅन राईट एरिया ऑफ ट्रायंगल MNT which is equal to 1/2 multiplied by determinant. So how we can fill this determinant? First of all, write our formula x1 x2 x3, then y1 y2 y3 1 1 1. So let us calculate this determinant. So this is equal to 1/2 in determinant form. Here we have to take x coordinate. So first is 0 minus 2 1. Here we have 5 3 minus 4. So here we have to take 1 1 1. So आता काय करायचं, या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सो दिस इज इक्वल टू 1/2. एक रेक्टँग्युलर ब्रॅकेट घेऊया. सो 0, आता याला मल्टिप्लाय काहीही केलं तरी 0 येणार आहे, म्हणून मी फक्त 0 लिहिते. सो -5, सेकंड एलिमेंट साईन चेंज करून घेतला, -5. सो नेक्स्ट -2 -1 +1, नेक्स्ट एलिमेंट ॲज इट इज. सो 8 -3. सो दिस इज इक्वल टू 1/2
in bracket we have here minus 3 multiplied by this minus 5, so here we have 15, so here we have 5, so which is equal to 1 by 2 multiplied by 20, that means 10. सो आपलं डिटर्मिनंटचं जे आन्सर आहे ते मिळालं आहे 10. दॅट मीन्स व्हॉट वी कॅन हाऊ वी कॅन राईट द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. Therefore the area of the triangle M and T, which is equal to 10 square units. सो या पद्धतीने आपलं सोल्युशन ऑफ दिस क्वेश्चन कंप्लीट होईल. नेक्स्ट क्वेश्चन घेतला आपण. सेकंड क्वेश्चन, एक्झामाइन द कोलिनियरिटी ऑफ द फॉलोइंग सेट ऑफ पॉईंट्स. पॉईंट्स दिला एल पॉईंट म्हणूया 0 1 बाय 2, एन पॉईंट आहे एम पॉईंट आहे 2 मायनस 1, एन पॉईंट आहे -4 7 बाय 2. सो आपल्याला या 3 पॉईंटची कोलिनियरिटी चेक करायची. सो आपण जो तिसरा रिमार्क बघितला होता त्याचा यूज करून घ्यायचा इकडे. सो पहिला तर आपल्याला एक डिटर्मिनंट लिहावा लागणार आहे जो आपण एरिया ऑफ ट्रायंगल फाइंड आउट करण्यासाठी यूज केला होता. सो राईट दिस डिटर्मिनंट. सो x1 x2 x3 y1 y2 y3 1 1 1. सो हा डिटर्मिनंट जो आहे त्याची व्हॅल्यू काढायची आहे. सो पहिला तर एक्स कोऑर्डिनेट पिक करायचा आहे 0 2 -4, then 1 by 2 -1 7 by 2, and here we have 1 1 1. सो या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढूया विच इज इक्वल टू, आता 0 आहे, सगळे कॅल्क्युलेशन 0लाच कन्वर्ट होतील म्हणून 0 लिहिला आहे. सेकंड एलिमेंट साईन चेंज करून घ्यायचं आहे म्हणजे -1 by 2. सो आपल्याला मिळेल 2 + 4. नेक्स्ट एलिमेंट ॲज इट इज 1 7 -4. So calculate this. This is equal to what we will get here 6 6 divided by -2 म्हणूया. So this is -3. Here we have 3 plus 3. So our answer is 0. So इथे डिटर्मिनंट जो आपल्याला मिळाला आहे तो 0 मिळाला आहे. So what we can say, therefore the given points, how we can answer this question, the given points L, M, N are co-linear. आता आपल्याला म्हणता येईल की पॉईंट्स काय आहे, कोलिनियर. सो या दोन एक्झाम्पलमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल हाऊ वी कॅन चेक द कोलिनियरिटी ऑफ 3 पॉईंट्स बाय यूजिंग डिटर्मिनंट अँड हाऊ वी कॅन फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल.